हे बघ मला सगळं कळतंय पण हे कुठेतरी थांबायला पाहिजे ना. हा हे बरं आहे, म्हणजे मी तुला समजून घ्यायचं आणि तू माझ्या घरच्यांची बाजू घ्यायची. अरे पण मी हे सगळं तुझ्या प्रेमापोटी तर बोलते आशू. काय मी जेव्हा निर्णय घेतला बाहेर पडायचा तेव्हा तू काही बोलली नाहीस? अरे तेव्हा मला काय माहिती तू डायरेक्ट बोलशील इथेच राहायचंय म्हणून. आणि मी पण माणूस आहे आशू, मला नव्हतं माहिती तुला हे सगळं झेपणार नाही ते. बरं ठीक आहे, तुला मला जरा काय माझं पोट बिघडलं, तुला असं वाटलं की मला झेपणार नाही? तू सगळ्या गोष्टीचा चुकीचा अर्थ का घेतो आशू? चुकीचा अर्थ नको घेऊ. अगं माझं प्रेम आहे तुझ्यावर, मी उभा राहतोय तुझ्यासाठी. मग नको उभा राहू असा तू. ठीक आहे मग कसा उभा राहू सांग, कसा उभा राहू मी? शिवाय यार माझं प्रेम समजत नाही तुला. तुला नाही कळते आशू माझं प्रेम. ऐक ना, काय नाही कळते? हा मी काय काय नाही कळते सांग मला. आशू तू विचार करून ना काहीही बोलत नाहीस. कारण तू माझ्या घरच्यांची बाजू घेते सगळं, तुला कळत. अरे तुला कळत नाही का आशू? पण मी तुला चुकीचं नाही ठरवत आहे. मग आता जे म्हणलीस त्याचा अर्थ काय होतो? यार तू परत चुकीचा अर्थ घेतलाय आशू. अरे आशू तू ना मूर्ख आहेस, तुला प्रेमाचा प कळत नाही. मला कळत नाही. हा तू जसं काही PhD गेलीस ना प्रेमामध्ये. हा बरोबर आहे. आणि सॅक्रिफाईस करायला तुला खूप आवडतं, तेच करतोय. ए त्या विषयात जायचं नाही, आधीच सांगते. जाणार जाणार काय करशील तू? मला नाही आवडत आहे. विषय तू सुरू केलायस. हा ठीक आहे, मी सुरू केला मग काय करणार? काय करणार म्हणजे? आशू तुला ना प्रेमच कळत नाही यार माझं. अगं मला कसं काय, मला आत्ताच कळायला लागलंय ना प्रेम. आणि जसं मला कळतं तसं मी प्रेम करतो. तुला प्रेम आहे हेही कळत नव्हतं आशू. कळलं ना, कळलं असतं तर एक्सप्रेस केलं असतं. प्रपोज मी केलं तुला. पोज मी केलंय तुला? दुसऱ्या मुलीशी लग्न करणार होतास. केलं का पण मी लग्न? नाही केलं ना. उपकार केले का लग्न न करून? शिवा तू हार नाही मानणार ना? नाही मानणार.